नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ. कर्नाळा केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. नवी मुंबई NRI पोलिसांनी उघड केले हत्येचे रहस्य. बेळगाव झाले बेळगावी, महाराष्ट्राच्या जखमेवर केंद्राचे मीठ. आणि डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताईंच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा प्रकाश बाबा आमटे सिनेमा. नवी मुंबई NRI पोलिसांना एका हत्येचं रहस्य आता उलगडले. एका महिलेची निर्घुण हत्या करण्यात आली होती. मात्र या महिलेचं शारीरिक शोषण करून हत्या करण्यात आल्याचं या तपासात उलगडलंय. नवी मुंबई NRI पोलिसांना 1.5 महिन्यांनंतर एका हत्येचं गूढ उलगडण्यात यश प्राप्त झालंय. या हत्येचे गूढ उघडल्यानंतर कळाले की महिलेच्या हत्येपूर्वी तिचे शारीरिक शोषण करण्यात आले होते. पीडित महिलेने आरोपींना तुमची पोलिसात तक्रार करू अशी धमकी दिली असता त्या आरोपींनी भीतीने स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलेचे शारीरिक शोषण केल्यानंतर तिची गळा दाबून निर्घुण हत्या केली. ही महिला चेंबूरमधील रहिवासी होती. या प्रकरणातील सर्वात दुःखद बाब म्हणजे या महिलेच्या मागे तिची 3 वर्षांची चिमुरडी आहे, जी आता अनाथ झाली आहे. कारण या मुलीच्या वडिलांनी आईच्या मागे तिचा स्वीकार करण्यास देखील नकार दिला आहे. तुम्ही पाहू शकता, हे तेच निर्दयी आरोपी आहेत ज्यांनी एका महिलेची इज्जत, तिचे जीवन तसेच एका निष्पाप जीवाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. स्वामीनारायण गुप्ता आणि द्वारकी प्रकाश गुप्ता अशी या आरोपींची नावे असून या आरोपींविषयी DCP झोन 1 से शहाजी उमर यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. 11 सितंबर को सवेरे 6 बजे एक महिला की लाश बेलापुर गांव में मिली थी और उसी लाश के ठीक लगभग 1.5 किलोमीटर दूर एक 3 वर्षीय बच्ची भी हमको मिली थी. बाद में वो जो बच्ची थी वो डिसीज की बेटी थी, ऐसा उसमें सामने आया. इन्वेस्टिगेशन में उस महिला के आइडेंटिफिकेशन के लिए हमने भरसक प्रयास किए और अंत में पूरे स्टेट की जो वोटर लिस्ट है वो हमने पूरा उसका जांच किया और फिर आतंगले नाम के जो लोग हैं वो हमको अकोला में मिले, अकोला डिस्ट्रिक्ट में. वहां पर भी हमारी टीम गई, लेकिन उस आतंगले और ये जो सुरेखा आतंगले डिसीज है इसका और उनका कोई ताल्लुक नहीं था. बाद में चेंबूर में हम एक महिला को ढूंढ रहे थे जिसका नाम कुसुम आतंगले था. फॉर्चुनेटली वो महिला तो हमको नहीं मिली, लेकिन ये जो डिसीज थी उसकी सगी माँ हमको मिली. उसने उस फोटो को आइडेंटिफाई किया और उसकी जो पोती थी उसका भी फोटो उसने आइडेंटिफाई किया. और बाद में जब हमको वो डिसीज का मोबाइल नंबर मिला तो हमने 2 जो एक्यूज थे उनको अरेस्ट किया और पूरी जो स्टोरी है 376 दोनों ने मिलके उसका जबरी संभोग किया और बाद में उसका गला दबाकर उसको मार डाला. ऐसी स्टोरी उन्होंने कबूली है. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीच्या खरेदीला आता नागरिक सज्ज झालेत. त्या अनुषंगाने आता बाजारपेठा देखील फुलू लागल्यात. चला तर मग आपणही एक फेरफटका मारूया या बाजारपेठेमध्ये. दीपावली गली गली बन के खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़े दीपावली आई रे. निवडणुकांची रणधुमाळी आता संपली आहे. आता उत्सुकता आहे ती म्हणजे दिवाळीची. दिवाळी हा सण अगदी आठवड्यावर येऊन ठेपलाय. दिवाळीच्या खरेदीला तुम्ही देखील सुरुवात केलीच असेल. दिवाळीची खरेदी म्हणजे एक अनोखा उत्साह. यामध्ये घर सजावट, तोरणे, रांगोळी, दिवे, पणत्या या सर्वांचा समावेश असतो. दिवाळीमध्ये विशेष महत्त्व असते ते म्हणजे पणत्या आणि दिव्यांच्या आरासीला. दिवाळी हा सणच मुळात दिव्यांचा, म्हणूनच या सणाला दीपावली म्हणून देखील संबोधतात. दिवाळीची खरेदी करायला जाणार असाल तर बाजारात काय काय वस्तू उपलब्ध झाल्यात ते जरा पाहून घ्या. विविध रंगांच्या पणत्या, काही मातीच्या, काही चिनी मातीच्या तर काही नव्या ट्रेंडच्या म्हणजेच मेणाच्या पणत्या. घर सुंदर दिसावे, आरास आकर्षित असावी यासाठी मेणाच्या पणत्यांकडे नागरिकांचा जास्तीत जास्त कल दिसून आला.
दिवाळीची पूर्वतयारी कशी सुरू आहे याचा आपण आढावा घेणार आहोत। आम्ही पनवेलमधील समर्थ कृपा या दुकानामध्ये आलेलो आहोत, तर चला जाणून घेऊया दिवाळीची पूर्वतयारी कशी सुरू आहे। काय काय शॉपिंग तुमच्याकडे दुकानामध्ये ठेवलंय दिवाळीचं? दिवाळीचे कलर्स वगैरे आहेत, परत किल्ले बनवायचे त्यांना सैनिक वगैरे ठेवलेले आहेत, परत रांगोळीचे कागद वगैरे असे लादीव चिपकवायचे आहेत, लहान पोरांना वगैरे वस्तू लागतात ना दिवाळीच्या, ते पण आहेत। आणि पणत्यांमध्ये काय काय वेगळे वेगळे प्रकार आले? पणत्यांमध्ये वेगवेगळे आपल्या मातीच्या वगैरे आहेत, चिनी मातीच्या आहेत, परत आपल्या मेणाच्या पण आहेत। आणि जास्त नागरिक कोणत्या पणत्या घ्यायला पाहतात, म्हणजे चिनी मातीच्या की आता या नवीन नवीन स्टाईलच्या आल्यात छान? जास्त आता नवीन, जेवढ्या नवीन स्टाईल आल्या तेवढेच लोक घ्यायला बघतात। जुने स्टाईल आता जुने झाले ना, ते नवीन जास्त लक्ष देतात। आणि किमतींमध्ये किती फरक आहे चिनी मातीच्या पारंपरिक आपल्या पणत्या आणि यांच्यामध्ये? त्यांच्यामध्ये जास्त नाही, 50-60 रुपयाचा डिफरन्स पडतो असा। शॉपिंग मध्ये झालं तर भारतीय माल आणि चायना माल असं दोन प्रकार पडतात, तर लोक कोणता माल जास्त हे करतात, भारतीय माल की चायना? जास्त लोक भारतीय माल घेणार, चायना माल जास्त नाही। चायना माल बोललं तर लाइटिंग वगैरे यातच घेतात। अच्छा, ठीक आहे। आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला काय वाटतं? गेल्या वर्षीच्या म्हणजे महागाई आता दिवसेंदिवस वाढत चालली, मग वस्तूंच्या किमतींमध्ये जास्त महागाई वाढली आहे की कमी झाली, तुम्हाला काय? महागाई वाढली, पण लोक खरेदी करायचे, खरेदी करणारच। जेवढं घ्यायचं तेवढं तर घ्यायला लागणार लोकांना। विविध रंगांची तोरणे, वॉलमॅट, रांगोळ्या, लहान मुलांची खेळणी या सर्वांचंच बाजारात आगमन झालेलं आहे। दिवाळीच्या सणाला किल्ला बनवण्याची एक जुनी परंपरा जोडली गेलेली आहे। किल्ला बनवण्यासाठी मावळे, किल्ले आणि विविध गोष्टींची आवश्यकता असते। या गोष्टी देखील आता बाजारात उपलब्ध आहेत। आता वेगवेगळे डिझाईनचे किल्ले आलेत, कोणते कोणते घेतात ते? छोटे छोटे मावळे जास्ती म्हणून छोटे घेतात, कोणा म्हणजे बिल्डिंग मध्ये राहणारी असतात ना, ते मोठे नाही घेत, छोटे छोटे घेतात। आणि या किल्ल्यांची प्राइस काय? एक किल्ला आम्ही 200ला 250ला असं देतो। आणि मावळ्यांच्या किमती काय? छोटे 10 रुपये 15 रुपये। त्यामुळे जर तुम्ही दिवाळी तयारीला लागला नसाल तर आता मात्र नक्की लागा। प्रकाश आमटे आणि मंदाताई यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा सिनेमा पाहिल्यावर जाणवतं की यांचं काम आणि आयुष्याशी असलेली सांगड किती अमूल्य आहे। पैशात सुख मांडणाऱ्यांना जगणं शिकवणारा हा सिनेमा आहे। समाजसेवेचं व्रत, त्यावर असणारी निष्ठा, त्यावरील अडथळे आणि त्यावर केलेली मात या सिनेमातून दिसून येते। किती माणसं आजारी आहेत गावात, काय फायदा आपल्या डॉक्टरीचा? अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडायला त्यांना वेळ लागतो। कधीपासून आहे रे असं? कधीपासून आहे? इथं वाचके पाया आहे ते म्हणतो। अरे बापरे, आता हा काय? आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा दाखवणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना मोठ्या पडद्यावर 2-2.5 तासात उलगडून दाखवणे म्हणजे खरे तर त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला एका चौकटीत बांधण्यासारखेच असते। तरीही त्यांचे कार्य समाजापुढे यावे, त्यांच्या जीवन संघर्षातून नव्या पिढीने काहीतरी शिकावे, त्यांच्या 2 पावले पुढे जाणे शक्य नसले तरी त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावा, यासाठी अशा व्यक्तिमत्वांवर चित्रपट निर्माण होतात। असाच आनंद समृद्धी पोरे यांनी दिग्दर्शित केलेला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळतो। नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, डॉक्टर मोहन आगाशी सामाजिक विषयांवर संवेदनशील असलेल्या आणि ताकदीचे कलावंत या चित्रपटामध्ये कार्यरत आहेत। सतत एंटरटेनमेंटच्या शोधात असलेली टेक्नोसेवी तरुणाई देखील या चित्रपटाला हजेरी लावत आहे। पोलीस काही ऐकून घ्यायच्या पहिलेच मारून टाकतात। मी माझी पद्मश्री परत करणार। बचा लो सर, हम आपको भगवान मानते हैं। कुष्ठरोग्यांच्या जीवनात जगण्याची आशा निर्माण करण्याचे अशक्यप्राय कार्य बाबा आमटे आणि साधनाताईंनी आयुष्यभर केले। डॉक्टर प्रकाश आणि त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर मंदा यांनी बाबांचे कार्य पुढे नेताना त्यापुढे पाऊल टाकले। मुक्या प्राण्यांना माणसाप्रमाणे वागणूक देण्यासाठी जीवन खर्ची घातले। कुठल्या ध्येयाने आमटे दाम्पत्य प्रेरित झाले आणि त्यांनी इतरांच्या जीवनात कसा आनंद फुलवला याची मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे। नाना पाटेकर, डॉक्टर मोहन आगाशी आणि सोनाली कुलकर्णी हे तिघे सामाजिक भान असलेले कलावंत असल्याने अभिनयातून त्यांच्या जाणीवा दिसून येत आहेत। सामाजिक भान असलेल्या कलावंतांमुळे हा चित्रपट पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच औत्सुक्याचं ठरेल। त्यामुळे तुम्ही देखील जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की पहा।
अरे मिलोची भाकर खाय म्हणते. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलंय प्रकाश. मी आनंदवनला जाईन बाबांकडे. तुला वाटतं एवढं सोपं प्रकरण नाहीये. यांनी मग रॅपर सकट गोळी खाऊन टाकली. साहेब लवकर करा ना, तान लेकरू घरी उपाशी आहे. याची रंगपंचमी कुणाच्या वाट्याला येणार? दोघांनाही जगण्याचा अधिकार होता ना. मी कोण मारणार? इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. स्वप्न साकार बाजू बंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार. आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार. आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्सचे अलंकार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झालंय एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे. दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता. दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स. दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 022-27454411. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या एका महत्त्वपूर्ण बातमीकडे.
अभिनेता शाहरुख खान आपला आगामी सिनेमा हॅपी न्यू इयर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवू इच्छित नाहीये. तो आपल्या संपूर्ण स्टारकास्टसह बुधवारी कपिल शर्माच्या लोकप्रिय टीव्ही शो कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या सेटवर पोहोचला होता. बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख सध्या आपल्या आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच निमित्ताने तो अलीकडे कपिल शर्माचा गाजत असलेल्या कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या सेटवर आला होता. येथे तो एकटा नव्हे तर आपल्या टीम सोबत पोहोचला होता. या सिनेमाची दिग्दर्शिका फराह खान, को स्टार दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन इराणी यांनी कॉमेडी नाईट्सच्या सेटवर हजेरी लावली. हॅपी न्यू इयरच्या टीमने पलक अर्थातच अभिनेता किकू शारदा सोबत कॉमिक परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन. शिवाय शाहरुख आणि गुत्तीचा रोमॅन्टिक अंदाज सुद्धा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडला. हॅपी न्यू इयर हा सिनेमा येत्या 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पनवेलमधील शांतिनिकेतन शाळेमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात लहान मुलांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळवली. पनवेल येथील शांतिनिकेतन शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रंगीला या कार्यक्रमाचं विशेष आयोजन केले गेले होते. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. लहानग्यांमध्ये स्टेज परफॉर्मन्सेस देण्याची सवय वृद्धिंगत करण्याचा हेतू देखील यातून साध्य होत असतो. बाजारी लोकांच्या नजरा परतील ग तुझ्यावरी, कला गपारू करतेस गो नखरा, चल जाऊ बाजारी. या कार्यक्रमात विविध कलाकृती सादर करण्यात आल्या. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी देखील उपस्थित होते. आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया. अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया. हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून
साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी आमच्या येथे उपलब्ध आहेत. 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. पनवेलमधील पळसपे गावातील प्रतीक जयवंत भोईर पब्लिक नॅशनल स्कूलमध्ये मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आणि पालकांसाठी रांगोळी स्पर्धा तसंच ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक वर्गाने विद्यार्थी आणि पालकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, तसेच सर्वांचाच आवडता सण. दिवाळीत सर्व शाळांना सुट्टी असल्यामुळे मुले दिवाळी या सणात जास्त मौज मजा करतात. पनवेल पळसपे स्थित प्रतीक जयंत भोईर पब्लिक नॅशनल स्कूलमध्ये मुलांसाठी वेशभूषा आणि पालकांसाठी रांगोळी तसेच ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये मुलांचा आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. याचबरोबर शिक्षकांनी मुले आणि त्यांच्या पालकांसमवेत दिवाळी साजरी केली. या शाळेच्या मुख्याध्यापिका इंदुमती ठक्कर यांनी या कार्यक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. प्रतीक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या बीजेपी नॅशनल पब्लिक स्कूलमध्ये आज दिवाळी सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने मुलांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि पालकांसाठी ग्रीटिंग कार्ड कॉम्पिटिशन आणि रांगोळी कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की ह्या तिन्ही स्पर्धेमध्ये आम्हाला सगळा प्रतिसाद मिळालेला आहे. पळसपेमध्ये शाळा सुरू करण्यामागे आमचा उद्देश असा होता की ह्या एरियात रुरल एरियामध्ये आम्ही शाळा सुरू करावी आणि तिकडच्या मुलांना एक दर्जेदार शिक्षण मिळावं. आणि पालकांचा पळसपेवासियांचा आम्हाला इथे खूप चांगला सहकार्य मिळालं आणि त्यामुळे इथे आपली शाळा गेल्या वर्षीपासून आज दुसरं वर्ष आहे आम्ही सक्सेसफुली शाळा चालवत आहोत. आणि प्रत्येक भारताचे जे फेस्टिवल आहेत ते आम्ही सेलिब्रेट इथे करतो. वेळोवेळी मुलांच्या स्पर्धा आयोजित करतो. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये इम्प्रुव्हमेंट होते. त्याच्यामुळे मुलं खूपच ॲक्टिव्ह होतात, स्मार्ट होतात असं मला असे प्रिन्सिपल वाटतं. आणि ह्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला जर सहकार्य मिळत आहे. कर्नाटक सीमा प्रश्नाचं केंद्रस्थान राहिलेल्या बेळगाव शहराचं नाव बदलून ते बेळगावी करण्याचा वादग्रस्त प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविलाय. बेळगावसह कर्नाटकातील एकूण 12 नामवंत शहरांचं नव्याने नामकरण करण्यासहित केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारचा बेळगाव शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 12 ऑक्टोबर रोजी बंगळूर येथे कन्नड साहित्यिक
आणि संघटनांच्या नेत्यांपुढे बेळगावचे बेळगावी असे नामांतर करणार असल्याची घोषणा केली होती। याबाबतचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने केंद्राकडे पाठविला होता। आता या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आलाय। सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आणि बेळगावचे नामांतर करण्याचा प्रस्ताव सर्वेयर जनरल ऑफ इंडियाकडे प्रलंबित असतानाच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 12 ऑक्टोबरला नामांतराची घोषणा केली। त्यानंतर मराठी भाषिकांमध्ये मात्र नाराजी होती। मात्र केंद्रातल्या सरकारी यंत्रणेने मराठी भाषिकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करीत कर्नाटक सरकारचा बेळगाव नामांतराचा प्रस्ताव मंजूर केल्याने मराठी भाषिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। आणि जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। नवी मुंबई NRI पोलिसांनी उघड केले हत्येचे रहस्य। बेळगाव झाले बेळगावी, महाराष्ट्राच्या जखमेवर केंद्राचे मीठ। आणि डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताईंच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा प्रकाश बाबा आमटे सिनेमा। आणि या बातमीबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। तोपर्यंत नमस्कार।